देवाधिदेव महादेव यांच्या 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात अध्यात्मावर आस्था ठेवणारी लोक आहेतच. भारतात असंख्य देवळे आहेत, विशिष्ट असे धाम आहेत, ज्याच्यामधील पौराणिक कथा ऐकायला मिळतात. या सगळ्या देवळात वर्षाच्या 12ही महिने गर्दी असतेच. आज आपण भगवान शिव यांच्या 12 ज्योतिर्लिंगाचे महत्त्व आणि विशेषता जाणून घेणार आहोत. भारताच्या पवित्र भूमीवर असे अनेक पवित्र स्थळे आहेत. या प्रमुख तीर्थांमध्ये भारतातील 4 धाम याबरोबरच 12 ज्योतिर्लिंग पण समाहित आहेत. भगवान शिव यांचे उत्तराखंडातील केदारनाथ ज्योतिर्लिंग चारधाम यात्राचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. मान्यतेनुसार जी व्यक्ती आपल्या जीवनात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन करते ती व्यक्ती सर्व दोषांनी मुक्त होऊन त्यांच्या आत्म्याला मोक्षाची प्राप्तता होते. जी व्यक्ती जीवनकाळात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेते ती खूप सौभाग्यशाली आत्मा म्हणून या जगात वावरत असते. ज्योतिर्लिंगाचे महत्त्व, त्यांची उत्पत्ती हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया. ज्योती म्हणजे प्रकाश आणि लिंग म्हणजे भगवान शिव यांचे लिंग स्वरूप. अर्थात प्रत्येक ज्योतिर्लिंगात भगवान शिव प्रकाशमान ज्योतीच्या स्वरूपात प्रकट झाले आहेत. धार्मिक वेगळ्या ठिकाणी भगवान शिव विभिन्न स्वरूपात साक्षात विराजमान झाले होते. ज्योतिर्लिंगाचा अर्थ प्रकाशस्तंभ असा आहे. अशी मान्यता आहे की एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांमध्ये कोण सर्वोच्च देवता असा वाद झाला. त्याबरोबरच त्याच वेळेस भगवान शिव प्रकाश स्तंभाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले. त्या दोघांना या प्रकाशस्तंभाचा शेवट शोधण्यासाठी सांगितलं. भगवान विष्णू वरील दिशेला गेले आणि भगवान ब्रह्मदेव खालच्या दिशेला गेले. त्या ज्योतिर्लिंगाचा अंत शोधू लागले, पण अत्यंत प्रयत्न करून देखील त्या दोघांना अंत भेटला नाही. त्यानंतर भगवान शिव यांनी त्या प्रकाश स्तंभाला पृथ्वीवर टाकले. या प्रकाश स्तंभालाच आज आपण ज्योतिर्लिंग या नावाने ओळखतो. पहिलं ज्योतिर्लिंग आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग. सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरातमध्ये. सोमनाथ ज्योतिर्लिंग भारतातील गुजरात या राज्यात स्थित आहे. गुजरातमधील सौराष्ट्र नावाच्या क्षेत्रात हे ज्योतिर्लिंग आहे. पृथ्वीवरील पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ होय. या ठिकाणी एक कुंड आढळून येतो. तो कुंड देवतांनी बनवलेला आहे. या पवित्र कुंडाला सोमनाथ कुंड या नावाने ओळखले जाते. या कुंडामध्ये स्नान केल्याने पाप नष्ट होतात. जन्म मृत्यूच्या चक्रातून आत्म्याची मुक्ती होते आणि मोक्ष प्राप्ती होते. सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख ऋग्वेद, शिवपुराण, कंदपुराण, श्रीमद भगवद्गीता यांच्यामध्ये आढळतो. यावरून आपण निश्चितच याचा अंदाज लावू शकतो की हे देव किती पुरातन आहेत. धार्मिक मान्यतेप्रमाणे चंद्रदेव यांनी या देवळाची रचना केली आहे. चंद्रदेव यांना सोमदेव या नावाने देखील ओळखले जात. पुराणाप्रमाणे या मंदिरातील सोनेरी भागाचे निर्माण चंद्रदेव यांनी तर चांदीच्या भागाचे निर्माण सूर्यदेव यांनी केले. चंदनाच्या भागाचे निर्माण भगवान श्रीकृष्ण यांनी केले तर दगडी रचना भीमदेव नावाच्या राजाने केली आहे. या देवळावर मोहम्मद गजनबी याने 16 वेळा आक्रमण करून खंडित केला आहे, पण पुन्हा 16 वेळा या देवळाची उभारणी केली गेली आहे. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये आहे. कृष्णा नदीच्या तटावर स्थित श्रीशैल्य नावाच्या पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश राज्यात स्थित आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचं रक्षण करण्यासाठी खूप राजांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, पण इतिहास बदलला तर इतिहासात बघितलं तर पहिलं नाव सातवा राजाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या ज्योतिर्लिंगाच्या जवळच एक शक्तिपीठ आहे. भारतात एकूण 51 शक्तिपीठ आहेत. तिसरं ज्योतिर्लिंग
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैनमध्ये आहे. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमधील उज्जैन या शहरात स्थित आहे. 12 ज्योतिर्लिंगांमधील हे एकमात्र असे ज्योतिर्लिंग आहे ज्याचे मुख दक्षिण दिशेला आहे. या तीर्थाला दररोज 5 ते 6 हजार लोक भक्त पूजा करण्यासाठी येतात. श्रावण महिन्या सणासुदीला तर ही संख्या 20,000 30,000पर्यंत जाते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे जे आपल्या आप प्रकट झाले आहे. पूर्वीच्या काळी महाकालेश्वर ज्योतिर्लिंग येथील भस्म आरती मेलेल्या व्यक्तीच्या चितेच्या राखेने केली जात असे. तिसरं ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर. ओंकारेश्वर हे मध्य प्रदेशमध्ये आहे. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेश येथील खंडवा जिल्ह्यात शिवपुरी द्वीपावर स्थित आहे. या क्षेत्राला मद्दा पर्वत या नावाने पण ओळखले जाते. या ज्योतिर्लिंगाच्या जवळच नर्मदा नदी वाहते. इंदोर शहरापासून जवळपास 75 किलोमीटर लांबीवर हे ज्योतिर्लिंग स्थित आहे. या ज्योतिर्लिंगाच्या चारी बाजूने पर्वत व पर्वताच्या चारही बाजूनी नद्या वाहतात. अशा या संरचनेमुळे ओम या अक्षराचे ज्योतिर्लिंग तयार होत असल्यामुळे याचे नाव ओंकारेश्वर असे पडले आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग. उत्तराखंडात केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. उत्तराखंडातील हे ज्योतिर्लिंग जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे. केदारनाथ हे संपूर्ण विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असं ज्योतिर्लिंग आहे. येथे दर्शनासाठी भाविक संपूर्ण विश्वातून येतात. फक्त हिंदू धर्मातील भाविक नाहीत तर ख्रिश्चन, यहुदी धर्मातील लोक पण येथे दिसतात. समुद्र तळावरून 3584 मीटर उंच केदारनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे. उत्तराखंडामधील 4 धामाचे केंद्रस्थान केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे. मान्यतेप्रमाणे केदारनाथ ज्योतिर्लिंगाचा शोध पांडवांनी लावला आहे. आपल्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी 5 पांडव केदारनाथ धामाला पोहोचले होते. या देवळाचे निर्माण पांडवांनी केले आहे. त्यानंतर या देवळाचे पुनर्निर्माण आदि शंकराचार्य यांनी केले आहे. प्रतिवर्षी लाखो करोडो लोक 4 धामाच्या यात्रेसाठी निघतात. या यात्रेदरम्यान भाविक केदारनाथ या देवळात येऊन भगवान शिव यांच्या या प्रकाश स्तंभाचे दर्शन घेतात. केदारनाथ हे धाम प्राकृतिक सुंदरतेसाठी ओळखलं जातं. बर्फांनी छादलेल्या केदारनाथाची शोभा अद्भुत आहे, ज्याचा अनुभव घेण्यासाठी विश्वातील लोक भारतात येतात. भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे पुणे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा अतिशय प्रचलित आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर ज्योतिर्लिंग स्थित आहे. भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची एक कथा रामायणाशी जुळीत आहे. भगवान राम यांनी कुंभकर्ण याचा वध केला होता. त्याच्या कर्कटी नामक पत्नीपासून भीम नावाचा एक पुत्र होता. ज्यावेळेस भीमला कळाले की देवांनी मिळून त्याच्या पित्याचे वध केला आहे, त्यावेळेस बदला घेण्यासाठी भीमने ब्रह्मदेवाची तपस्या केली. मग बलशाली होण्यासाठी वरदान घेतलं त्याने शिवभक्ती कामरूपे पेक्षा नावाच्या राजाला बंदी करून कालकोठडीत टाकले. भीमने कामरूपेक्षला शिवभक्ती सोडून त्याची पूजा करण्यास सांगितलं, मात्र राजाने असे करण्यास नकार दिला. रागारागात भीमने कामरूपेक्ष राजाला ठार मारण्याचे प्रयत्न केला. त्यावेळेस भगवान शिव यांनी स्वयंप्रकट होऊन भीमचा वध केला. त्यावेळेस सर्व देवतांनी भगवान शिवला तेथेच ज्योतिर्लिंग रूपात निवास करण्यासाठी प्रार्थना केली. म्हणून या ज्योतिर्लिंगाचे नाव भीमाशंकर असे पडले. काशीनाथ ज्योतिर्लिंग. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग वाराणसी उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरात विश्वनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे. वाराणसी म्हणजे भारताची धार्मिक राजधानी आहे. विश्वनाथ ज्योतिर्लिंग याला काशी विश्वनाथ या नावाने सुद्धा ओळखले जाते. ज्यावेळेस पृथ्वीचे निर्माण झाले त्यावेळेस सूर्याची पहिली किरण काशीवर पडली होती. या देवळाला औरंगजेब याने बऱ्याचदा तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश नाही आलं. जवळ त्याने एका मशिदीचे निर्माण केले. आजही ही मशीद ज्ञानवापी या नावाने ओळखली जाते.
दरवर्षी मुख्यतः श्रावण महिन्यात असंख्य भाविक काशी विश्वनाथ येथे दर्शनासाठी येतात. भगवान शिव स्वयं काशीमध्ये निवास करतात अशी मान्यता आहे. हे देऊळ संपूर्ण विश्वाचे आकर्षण केंद्र आहे. दशामेघ घाटाच्या किनारी हा मंदिराचा भव्य नजराणा पाहून स्वर्गप्राप्तीचा आनंद होतो. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग नाशिक महाराष्ट्रातच आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. ब्रह्मगिरी नावाच्या एका पर्वतावर भगवान शिव त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या नावाने स्थित आहेत. हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणजे ते 3 छोटे छोटे लिंग आहेत ज्यांना ब्रह्मा, विष्णू आणि शिव याचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. हे ज्योतिर्लिंग गौतमी नदीच्या तटावर स्थित आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर झारखंडमध्ये आहे. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंड या राज्यातील सथल परगणा या ठिकाणी स्थित आहे. भगवान शिवपुराणमध्ये असलेल्या वर्णनानुसार भगवान शिव यांच्या या पवित्र भूमीला चिंताभूमी या नावाने देखील ओळखले जाते. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे रावणाच्या भक्तीचे प्रतीक आहे. जे ज्योतिर्लिंग भाविकांच्या इच्छापूर्ती व रोगमुक्तीसाठी प्रसिद्ध आहे. एकदा भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग घेऊन या मार्गाने एकदा रावण भगवान शिव यांचे ज्योतिर्लिंग घेऊन या मार्गाने जात होता. त्यावेळी वाटेमध्ये एक ठिकाणी त्याला लघुशंका आली. यासाठी त्याने शिवलिंग एका गवळ्याच्या हातात दिले. शिवलिंगाचे वजन तो सामान्य गवळी पेलू शकला नाही, म्हणून त्याने ते शिवलिंग जमिनीवर ठेवले. त्याप्रमाणे भगवान शिव तेथे स्थापित झाले. असे म्हटले जाते की बैजू नावाच्या एका गवळ्याची गाय रोज चारा चरायला आली की भगवान शिव यांना आपले दूध समर्पित करायचे, म्हणून त्या गवळ्याच्या नावाने या ज्योतिर्लिंगाचे नाव बैजूनाथ धाम असे पडले. नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारका गुजरातमध्ये आहे. गुजरातमधील बडोदा शहरातील गोमती द्वारा या ठिकाणी नागेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. साधारणतः हे ठिकाण द्वारकापुरीपासून 17 किलोमीटर अंतरावर आहे. नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे भगवान शिव यांची 80 फूट उंच एक मूर्ती आहे. या मंदिराची निर्मिती दारुका आणि तिचा पती दूरक यांची कथा आहे. रामेश्वरम ज्योतिर्लिंग कन्याकुमारी तामिळनाडूमध्ये आहे. तामिळनाडू येथील या ठिकाणी रामेश्वरम ज्योतिर्लिंग स्थित आहे. याच ठिकाणी रामसेतू सुद्धा आहे. रामायण काळातील हे देऊळ अत्यंत पुरातन आहे. या देऊळात 24 पाण्याचे तलाव आहेत. हे तलाव भगवान श्रीराम यांनी स्वतः आपल्या बाणांनी वानरांची तहान भागवण्यासाठी बनवलं होतं. रामेश्वर मंदिराजवळ भगवान राम आणि विभीषण यांची पहिली भेट झाली होती. मान्यतेप्रमाणे रावणाला मारल्यामुळे प्रभू श्रीराम यांना ब्रह्महत्येचे पाप लागले होते. दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीराम यांनी रामेश्वरम या ठिकाणी भगवान शिव यांची आराधना केली होती. गुणेश्वर ज्योतिर्लिंग औरंगाबाद महाराष्ट्रामधील संभाजीनगरच्या जवळ दौलताबाद या ठिकाणी गुणेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. हे ज्योतिर्लिंग शेवटचे असल्यामुळे याला शिवालय असे देखील संबोधले जाते. हे ज्योतिर्लिंग भीष्माच्या मृत पुत्राला जिवंत करण्यासाठी भगवान शिव यांच्या समर्पणार्थ बनवले आहे. त्यानंतर या ज्योतिर्लिंगाचे गुणेश्वर ज्योतिर्लिंग नाव प्रसिद्ध झाले. ज्योतिर्लिंग व शिवलिंग यांमधील फरक आपण जाणून घेऊया. भगवान शिव यांचे 12 ज्योतिर्लिंग स्वयंभू आहेत, अर्थात ते ज्योती स्वरूपात स्वयंप्रकट झाले आहेत. भगवान शिव यांच्या आराधनेसाठी मानव द्वारा लिंग स्थापित करण्यात येतात ते शिवलिंग. जे मानव द्वारा प्रस्थापित केले जाते ते शिवलिंग. आणि जिथं स्वयं भगवान शिव
ज्योती स्वरूपात प्रकट झाले ते ज्योतिर्लिंग. एक ज्योतिर्लिंग व्यतिरिक्त बरेचसे शिवलिंग देखील स्वयंभू आहेत. त्याची स्थापना देवळामध्ये केली जाते किंवा स्वयंभूलिंग जवळील परिसरामध्ये मंदिराची स्थापना केली जाते. शिवलिंग मानवनिर्मित स्वयंभू दोन्ही असतात. भगवान शिव यांची कृपा स्वयं ज्योती स्वरूपात उन्मत्त होते. शिवलिंगाची संख्या पृथ्वीवर अनेक आहे, पण ज्योतिर्लिंगाची केवळ 12च आहे. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय.